Hello, hello. This is the My Artifact episode number. What I'm saying is that Artifact episode number 267. आजची तारीख आहे 19 ऑक्टोबर 2020. वाजले आता रात्रीचे 10:15 झाले. Okay. Um, that is a show named Big Bang Theory, and that show I really like. Yes. ऍक्च्युली मी याला पूर्ण बघितलंय. येस. तरी पण मला हे खूप आवडतं. म्हणजे आय डोंट नो व्हाय, बट इट इज समथिंग रिअली गुड. या म्हणजे जस्ट लाईक दॅट की त्याच्यामध्ये असे काही काही शोज आहेत जे इतके कॉमेडी इतके फनी आहे की ऐकूनच वाटते. या युजली कसं आहे की मी जास्त हे करत नाही, म्हणजे जास्त असे टीव्ही किंवा समथिंग लाईक दॅट जास्त पाहत नाही. युजली जास्त कामावरच माझा जास्त फोकस आहे आफ्टर कोरोना. या प्री कोरोनामध्ये होता माझा थोडासा वगैरे, म्हणजे मी पिक्चर वगैरे पाहायचो. बट जेव्हापासून म्हणजे कोरोना आणि आम जस्ट रिसेंटली आम टेलिंग अबाउट द लास्ट 3 months. या म्हणजे या आतापासूनचे 3 months पासून मी असे कोणतेच असे शोज किंवा मूवीज वगैरे असं पाहून न राहिलोय. आय वॉज लाईक बिंग फोकस ऑन माय वर्क. ओके. सो yeah, what I'm saying is that what I'm saying is that की खूप सारे पण कधी कधी अशी इच्छा होते की आपण थोडस स्वतःला एंटरटेन करावया, जस्ट लाईक डुईंग वर्क वगैरे. तर तेव्हा काम करताना थोडस वाटते की आपण थोडस एंटरटेन व्हावं. सो इट जस्ट लाईक आय वॉच दोज बिग बँग थेरी या ऑन यूट्यूब. येस. ऍक्च्युली म्हणजे फुल एपिसोड तर वगैरे आहे नाही, म्हणजे आहे माझ्यापाशी. बट कसं आहे की वन्स आय स्टार्टेड वॉचिंग तर मी थांबू शकणार नाही स्वतःला. सो जस्ट लाईक आय जस्ट वॉचिंग जस्ट लिटल बिट क्लिप. यामध्ये छोटे छोटे क्लिप 1-2 मिनिटाचे, जेणेकरून जास्त वेळ माझा जाणार नाही आणि एंटरटेनमेंट होऊन जाईल. सो येस. सो या माझं काम आता कुठपर्यंत पोहोचलंय. येस. माझ्या श्रेयसचा व्हिडिओ पूर्ण झालाय. या राईट नो या मोमेंटमध्ये पूर्ण नाही, म्हणजे डुडलिंग व्हायची आहे. येस. बट प्रीमियर वरचं सगळं काम खतम झालं. आता कसं डुडलिंग करायचं आहे तर डुडल आफ्टर इफेक्ट्स मध्ये होईल. त्याला माहित नाही किती वेळ लागते, कारण आफ्टर इफेक्ट्स मी फारसं वापरलं नाही. त्यामुळे काइंड ऑफ कन्फ्यूज का तिथे ऍक्च्युअली समजा जर मी काम करतो मला कसं करेल काय करेल आय डोंट नो. बट लेट्स ट्राय आउट. ओके. बट इट इज लाईक दॅट की व्हाईल एडिटिंग, म्हणजे एवढे सारा दिवस मी या प्रोजेक्टवर होतो आणि खूप साऱ्या गोष्टी शिकलो मी या म्हणजे श्रेयसचा व्हिडिओ, म्युझिक व्हिडिओ. ऍक्च्युली टेक्स्ट अॅनिमेशन, त्याच्यानंतर मास्किंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी शिकलो. दुसऱ्या गोष्टी अशा आहेत की कलर ग्रेड. येस. कलर ग्रेडिंग वॉज रिअली ग्रेट. याच्यामध्ये जे मी कलर ग्रेड ना, ऍक्च्युली आय एम नॉट डुईंग कलर ग्रेडिंग. येस. आय एम जस्ट डुईंग कलर करेक्शन. येस. आणि इन्हान्स द कलरिंग, म्हणजे जेवढे काही कलर आहे त्याला इन्हान्स करत आहे, पॉपअप करत आहे. इट लुक्स रिअली गुड. या सो त्याच्यावर मी काम केलं आणि लिरिक्स करेक्ट करायचे होते. त्यानंतर मग ते नाही का ते फ्लोटिंग म्युझिकल नोट्स वगैरे ते करायचे होते, ते पण झाले. सो इट वॉज गुड. या म्हणजे प्रॅक्टिकली एव्हरीथिंग इज हॅपन. येस. आता उद्या फाईल एक्सपोर्ट करतो आणि मग त्याला दाखवतो. ओके. आणि मग झालं का आपलं डुडलचं काम सुरू. डुडल मध्ये जास्त म्हणजे असं हे नाही काम की प्रॅक्टिकल काम नाही. डुडल्स मध्ये आपल्याला जस्ट डुडल करायचं आहे फ्रेम बाय फ्रेम. येस. आणि आपल्याला वाटते फ्रेम बाय फ्रेम आहे म्हणजे खूप कठीण काम आहे, बट दॅट इज नॉट. या म्हणजे याच्यामध्ये डोकं लावायचं काही जास्त काम नाही आहे. या जस्ट लाईक एक हे झालं का दुसरं झालं तिसरा. या सो इट इज नॉट दॅट. आपण डुडल जेवढं सिम्पल करता येईल तेवढं हे, कारण व्हिडिओमध्ये आपण खूप काही जबरदस्त केलाय. सो इट वॉज रिअली गुड. या सो आफ्टर दिस प्रोजेक्ट याच्यानंतर आपलं प्लॅनिंग काय. ओके. प्लॅनिंग आहे वेंट टू नागपूर. येस. नागपूरमध्ये जाऊन आपण हायपर लाईव्ह स्टुडिओ बनवू, कारण जर आपण पुन्हा एकदा हायपर लाईव्ह स्टुडिओ बनवला ना नागपूरमध्ये, ते इट वॉज रिअली गुड. तोपर्यंत आपला कॅमेरा पण येऊन जाईल. ओके. तर हायपर लाईव्ह स्टुडिओ तेजसच्या रूमवर जाऊन आपण करू. जर असं होत असेल पॉसिबल तर. नाही होत असेल तर जस्ट लाईक माझी आत्या नागपूरला राहते, ऍक्च्युली खापरखेड्याला राहते.
So it is not too much away from it. Okay, so I can go there आणि तिथे जाऊन मग मी असं गोष्टी शूट करू शकतो. ओके. आणि ऑल्सो इज दॅट की हळूहळू दिवस जवळ होत आले आहे आणि राईट नो आता आपलं असं वाटून राहिलंय की आय जस्ट नीड टू गो आणि आपला टाइम आला आहे. सो मला कळून राहिलं विच वन आय वॉन्ट टू डू, म्हणजे जस्ट लाईक ऍज अ असिस्टंट डिरेक्टर करू की ऍज अ ट्रॅव्हल फिल्म मेकर, वॉट शुड आय डू. ओके. सो जस्ट लाईक आय एम जस्ट सेइंग इज दॅट की पहिले तुझा म्हणजे ऍज अ एडी म्हणून काम करशील ना, इट जस्ट लाईक दॅट की तुला लोकांच्या अंडरमध्ये काम करावं लागेल आणि त्यानंतर कसं आहे की इट वॉज नॉट रिली गुड. या म्हणजे कसं आहे की जेवढं आपण स्वतः काम बिकम बेटर करू शकतो ना, दुसऱ्यांच्या अंडरमध्ये राहून नाही का आपण काम करू शकतो म्हणा, या असं काही नाही. बट इट वॉज लाईक दॅट की पैसा कमी राहील, त्यानंतर आपल्याला दुसऱ्यांची ऐकावं लागेल, स्वतःची व्हॅल्यू काही राहणार नाही वगैरे वगैरे. सो बेटर थिंग इज दॅट की व्हाय डोंट वी यूज अ ट्रॅव्हल फिल्म. ओके. म्हणजे आफ्टर म्हणजे लाईक आपण देऊ ना ट्रॅव्हल फील्डला ऑलमोस्ट 3-4 वर्ष वगैरे देऊ, म्हणजे याच्यामध्ये आपण थोडा बहुत पैसा वगैरे कमवू. ओके. इट्स अजूनपर्यंत काही कन्फर्म नाही या, जोपर्यंत आपण बॉम्बेला गेलो आणि त्यानंतर मग त्याच्यानंतर आपण काही म्हणजे स्टार्टिंग मध्ये मी तिथे गेल्यावर बॉम्बेला गेल्यावर ऍज एडीच काम सुरू करणार आहे. टिल द मला कोणता प्रोड्युसर किंवा फायनान्सर सापडत नाही ज्याला मी माझा असा प्लॅन सांगत नाही की प्रत्येक सिटीमध्ये जाऊन आपण या साऱ्या गोष्टी करू शकतो बा वगैरे. सो टिल देन आय नीड टू डू ॲज अ एडी बिकॉज असिस्टंट डिरेक्टरचा जॉब काइंड ऑफ लाईक इम्पॉर्टंट आहे, कारण हे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकवते पण. ओके. आणि ऑलमोस्ट या साऱ्या मोमेंटमध्ये या साऱ्या दिवसामध्ये मी माझा पोर्टफोलिओ खूप चांगल्याने बनवलाय. या जेव्हापासून मी बॅडमिंटनचा व्हिडिओ सुरुवात केली तेव्हापासून मी खूप सारे व्हिडिओज बनवले. इट वॉज रिली गुड, इट वेंट रिली वेल. सो येस. ऑल्सो या श्रेयसचा व्हिडिओमध्ये खूप मेहनत घेतली आहे मी. ऑब्विसली तो क्रेडिट देणार आहे म्हणा. क्रेडिट देणार आहे म्हणजे म्हणजे त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये हु इज एडिटेड आणि त्याचं माझं लिंक आणि डिस्क्रिप्शन वगैरे सगळं लिहून राहील त्याच्यामध्ये. सो बट इट्स अ काइंड ऑफ अनदर वर्क, इट्स नॉट अ वर्क. या आणि तसे आपल्याला काही पैसे वगैरे भेटणार नाही, बट एक्सपिरियन्स इज रिली इम्पॉर्टंट, कारण त्याचा एक्सपिरियन्स भेटला अँड दॅट इज ऑल आय वॉन्ट. ओके. बाकी काही आहे नाही फारसं, एव्हरीथिंग इज गुड इज फाईन. सो this is it. This is the end. This is the my artifact episode number 2067. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.